आम्ही गेलो अचानक पंढरपूरला. तर कशासाठी तर चला सांगतो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन मिनी ब्लॉग. आणि आज आपण चाललोय पंढरपूरला. आपल्यासोबत आहे बघा चिऊ, आई, बाबा, सगळी होल फॅमिली आणि विथ आपला चार्ली. तर जाता जाता आपल्याला लागली कुरकुमची कंपनी, जिथून येत होता सिपलाच्या गोळ्यांचा खमखमाट वास. आणि त्याच्यानंतर लागला आपल्याला इंदापूरचा नवीन पूल, जो आत्ताच तयार झालाय, एकदम भारी झालाय. त्याच्या खाली जाताना एकदम मस्त वाटलं. आणि मग चार्लीसाठी आपण थांबलो शी साठी, पण त्याने काही केलीच नाही. पण मग आता मस्तपैकी तुमच्या भावाने गाडी घेतली, बांग 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 करत आपण टेंभुर्णीच्या दिशेने निघलो. जाता जाता आपल्याला दिसलं उजनी धरण, ज्याच्यातून पाणी वाहत होतं आणि एकदम मस्त धरण दिसतंय. आणि मग आपण टेंभुर्णीत पोहोचलो माझ्या आत्याच्या मुलीच्या घरी. तिथं आपल्याला पत्रिका द्यायची होती, पत्रिका दिली. आणि मग आपण पंढरपूरच्या रोडने लागलो. आपल्या रस्त्यात दिसते लाल परे लाल परे लाल परे लाल परे, चला चला. आणि मग चार्ली चटणी लाल परी बघत एकदम मस्त झोप काढली. आणि मग पंढरपुरात पोहोचलो. ही आपली चंद्रभागा आणि त्याच्यावर रेल्वेचा पूल, तिथून रेल्वे चालली होती. आणि मग आपण पोहोचलो आपल्या मूळ ठिकाणी, जिथं आपलं होणार होतं केळवण. आत्याच्या घरी तिने एकदम मस्त अरेंजमेंट केली ती. बघा तुम्ही कसली भारी अरेंजमेंट केलेली, त्यात डेकोरेशन. आणि हे जेवणाचे पदार्थ, मला आहे ना जेवणाच्या पदार्थाचा स्क्रीनशॉट घेऊन मला कोणते पदार्थ आहेत ते मला सांगा. त्याच्यानंतर आपला आहेराचा जरा थोडा कार्यक्रम झाला, त्यांनी मला गजलक्ष्मी दिली ती गजलक्ष्मी. त्याच्यानंतर तिथल्या लोकांना आपण जरा पत्रिका दिल्या, ते बी आपल्याच पाहुण्यातले आहेत. मग त्यांना पत्रिका दिल्या, त्यांना लग्नाला या म्हणून सांगितलं. आणि सगळ्यांना टाटा बाय बाय करून आपण निघालं मूळच्या दिशेने. चला तिसरं ठिकाण आपलं. आणि मग रस्त्यात येताना कसला भारी रोड, एकदम चुम्मा रोड, चुम्मा. पोटातलं पाणी चालत नव्हतं. सणासणानं फिरी करत आपण पोहोचलो मोहळला. आपल्याला गणू न्यायला आलता, घरी न्यायला, कारण त्यांनी जरा घर शिफ्टिंग केलंय, तर आपलं घर माहित नव्हतं. तर मग आता आपण पोहोचलो घरी. तर आता हा आपला पहिला पार्ट आहे, दुसरा पार्ट पण येतोय. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून ठेवा.